सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब प्लॅटफॉर्मवर. मित्रांनो, आजचा थोडा वेगळा घटक आहे. दिनविशेष नावाचा घटक आहे. आपल्याला कुठलाही वर्षभरात दिनविशेष बघायचे नाहीये. पण होते काय, आजकाल परीक्षेला जर पाहिलं तर जे पहिल्यापासून आपल्याला जी माहिती असणारे दिनविशेष असतात त्यापेक्षा काही वेगळे विचारले जातात. मग लक्षात ठेवायचे कसे, किंवा जे आधीपासून आपल्याला माहिती आहे त्याच्यामध्ये काही ट्रिक्स वगैरे आहेत का, असे जे अवघड आपल्याला वाटतात त्याच्यावर आपण हा सविस्तर व्हिडिओ बघायचा आहे. आता होते काय की आपण जानेवारी पासून ते डिसेंबर पर्यंत प्रत्येक दिन विशेष करत असतो. बऱ्याच वेळा पाठांतर होत नाही, किंवा झालं तरी सुद्धा कधी कधी एकदा ट्रिकी किंवा थोडा वेगळ्या मार्गाचा प्रश्न विचारतात की त्या दिनविशेष संकल्पना काय आहे, दिनविशेष भारतामध्ये साजरा होतो का, भारत त्या एका संघटनेचा सदस्य वगैरे आहे का, जर ते एखादी मोठी संस्था असेल तर आपण काय करायचंय की जे गोंधळात टाकणारे आहेत, भारतामध्ये पण साजरे करतोय, जगामध्ये पण करतोय, किंवा राज्यामध्ये पण करतो, देशामध्ये पण करतो आणि जगामध्ये पण करतो, असे काही महत्वाचे बघायचे आहेत, किंवा जे एकदमच वेगळे वाटतात ते सुद्धा यात तुमचे कव्हर होऊन जाते. ठीक आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जे विद्यार्थी नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून ठेवा, लाईक शेअर सुद्धा करत चला व्हिडिओ, जेणेकरून जे इतर विद्यार्थी आहेत जे घरामध्ये अभ्यास करतात त्यांना सगळ्यांना हा व्हिडिओ पोहोचावा. ठीक आहे, सुरुवात करूया. तर आता महत्वाचे दिनविशेष बघा. तर पहिला आपला पार्ट आहे तो आहे कला आणि भाषा विषयक दिनविशेष. म्हणजे कला, संस्कृती, भाषे संदर्भात जे जे महत्वाचे वाटतात ते अत्यंत तुम्हाला इथं परीक्षेला विचारले जातील. आता बघा, जागतिक कविता दिन. थोडंसं आपण कला म्हणजे याच्यामध्ये सगळ्या गोष्टी कव्हर करूया. जेवढे महत्वाचे आहेत ते तुम्हाला मी सेक्टर वाईज केलेले आहेत, म्हणजे विभागावाईज केलेले आहेत. आता बघा, हा आहे कला आणि भाषा. पहिला कोणता आहे? कविता. कविता 21 मार्च. आता लक्ष द्या, तुम्ही तसं बघायला गेलं तर 21 मार्च अजून एक दिवस साजरा करता, त्याचं नाव आहे, लक्षात ठेवायचं, सगळ्यांना माहित आहे, त्याचं नाव आहे वन दिवस. बरोबर. आपण 21 मार्चला काय करतो? वन दिवस. ते तुम्हाला मी टेक्निक पण सांगितलेलं आहे, किंवा तुम्हाला मी रिपीट पण करेन. आता लक्ष द्या, तुम्हाला काय करायचंय, जेव्हा एका दिवशी आपण एका तारखेला 2 दिवस साजरे करत असतो तेव्हा तुम्ही दोन्हीचं लक्षात ठेवा. आता मी कसं लक्षात ठेवलंय की कविता, फॉर एक्झाम्पल कविता आणि वन, म्हणजे कविता एक समजा मुलगीचं नाव पकडलं आणि वन. आता कविताला वन आवडतात, कविताला जंगला आवडतात, तुम्ही कविता आणि वन असं लक्षात ठेवा, दोन्हीही एकाच ठिकाणी होऊन जातील. ठीक आहे, कविताला वन आवडतात किंवा जंगला आवडतात, वन दिवस, जंगल दिवस दोन्ही 21 मार्च आहे. देन रंगभूमी 27 मार्च आहे. ठीक आहे, आता याला लक्षात ठेवायचं, रंगभूमी असेल 27 मार्च. आता हा थोडासा वेगळ्या पॅटर्नचा आहे. आपण वारंवार काही गोष्टी करत असतो त्यापेक्षा काही वेगळ्या आपण या ठिकाणी करतो. नृत्य दिन असेल तर 29 एप्रिल. ठीक आहे, म्हणजे डान्स वगैरे या संदर्भातला आहे. आता रंगभूमी म्हणजे नाटका संदर्भात आहे. ठीक आहे, तर रंगभूमी म्हणलं 27 मार्च, नृत्य म्हणलं की 29 एप्रिल, संगीत म्हणलं बघा, आता संगीताला 21 जून आहे. आता मला सांगा, 21 जूनला आपण अजून एक दिवस साजरा करतो, तो आहे आंतरराष्ट्रीय योग दिवस. आणि तो भारताने आणि फ्रान्सनं, सुरुवातीला भारताने त्याला सपोर्ट केला होता, भारतानंच ते आंतरराष्ट्रीय जे आपले संयुक्त राष्ट्र आहे त्या ठिकाणी आमसभेमध्ये बिल मांडलं होतं, म्हणजे भारताने त्याचा पाठपुरावा केला होता. तर आता लक्षात ठेवायचं, तुम्ही कसं लक्षात ठेवलंय, योग. बरोबर, 21 जूनचा योग दिवस आहे, त्याचबरोबर संगीत आहे. म्हणजे तुम्ही काय करायचं, योग करता करता संगीत म्हणा, किंवा संगीत करता करता योगा करा, असं लक्षात ठेवायचं. योग संगीत एकच, कोणता? 21 जून. बरोबर. जागतिक छायाचित्रण दिवस म्हणजे फोटोग्राफी डे 19 ऑगस्ट, असं लक्षात ठेवा, 19 ऑगस्ट. जागतिक सिनेमा दिवस 28 डिसेंबर. ओके, आता फॉर एक्झाम्पल मी असं लक्षात ठेवलं होतं की सिनेमा, आता जसं की माझा आवडता सिनेमा आहे समजा 3 इडियट्स, तर ते डेट पाठ होऊन गेलेलं आहे. 3 इडियट्स नावाचा सिनेमा 28 डिसेंबरला मी पाहिला होता. तुम्ही काही टेक्निक करू शकता, फक्त लक्षात ठेवायचं ते परीक्षेला आठवणं गरजेचं आहे. बरेचसे लोक आजकाल टेक्निकच्या मागे एवढे लागलेत की असं व्हायला लागले की त्या टेक्निकचं एक पुस्तक छापावं, ट्रिक्स आणि टेक्निकचं एक पुस्तक छापावं, ते पाठ करावं. म्हणजे ते टेक्निक वाचायला तुम्हाला ती पाठ करावं लागेल, मग तुम्हाला आठवावं लागेल. सो जोपर्यंत तुम्हाला डोक्यात आठवते तोपर्यंत करा. नसेल तर सगळ्याच ठिकाणी टेक्निक करायची गरज नाही. ज्या गोष्टी तुम्हाला कुणी झोपेतनं उठवलं की अरे बाबा मला सांग की या काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते, त्याला कशाला टेक्निक करायला लागतं. हा, जे अवघड वाटतात, जे काहीतरी त्याचा पॅटर्न अभ्यास केला, समसमान काही केलं तर ते टेक्निक करू शकतो. ठीक आहे, आता इथं मी कसं लक्षात ठेवलं, कविता कॉमन, संगीत कॉमन, सिनेमा 3 इडियट्स 28 डिसेंबरला मी पाहिला होता, असं लक्षात ठेवले. तुम्ही याच्यामध्ये काही टेक्निक करू शकता. मी कधीही कुठल्या विद्यार्थ्याला असं म्हणत नाही की हेच टेक्निक वापरा, अजिबात नाही. प्रत्येकाचा आपापला माइंडसेट वेगळा आहे, माइंडचा पॅटर्न वेगळा आहे, लक्षात ठेवायचं. ठीक आहे, एक मोजकेच आपण ह्याच्यामध्ये दिवस करणार आहोत. आता पर्यावरण भूगोल संदर्भात काही महत्वाचे दिवस बघा. एक आहे जागतिक चिमणी दिवस. आजकाल बघायला गेलं चिमण्याच दिसत नाहीयेत. ठीक आहे, काही वर्षापूर्वी चिमण्यांचा आवाज असायचा, किंवा थोडंसं घराच्या आसपास त्या फिरायच्या, ते आता दिसतच नाही. तर थोडं चिमणीबद्दल सुद्धा बऱ्याचशा ठिकाणी आंतरराष्ट्रीय संस्था एकत्र येतात, काम करतात पक्ष्यांसाठी वगैरे. जागतिक चिमणी दिवस हा आहे 20 मार्च. ठीक आहे,
आता बघा, तुम्ही सलग पाठ करायचे. सलग कसं लक्षात ठेवायचं? 20, 21, 22, 23. आता 21ला मी मगाशी म्हणला कविताला वन आवडतात, तो तुमचा फिक्स झाला. आता लक्षात ठेवा बघा, चिमणी वनात गेली, जल प्याली, तिचं हवामान बिघडलं. असं लक्षात ठेवा. 20 चिमणी वनात गेली, जल म्हणजे पाणी. असं कसे लक्षात ठेवा? जल प्याली, पाणी प्याली, हवामान बिघडलं. पाणी पिल्यामुळे तुझं हवामान स्वतःच तिचं जे काय त्याचं तब्येत आहे ती बिघडली, म्हणजे हवामान बिघडलं असं लक्षात ठेवायचं. 1, 2, 3, 4 म्हणजे 20, 21, 22, 23 झाले 4. ऍट ए टाइम आपण पाठ केलेले आहेत. फक्त मगाशी तुम्हाला मी काय सांगितलं? वन, कविताला वन आवडतात. कविता 21, वन 21. काहीतरी पॅटर्न करा. तुम्हाला भरपूर लोक सांगणार आहेत की हे वाचा, ते वाचा, त्यातनं तेवढे प्रश्न येतात, त्यातनं तेवढे प्रश्न येतात. नाही, प्रश्न कुठूनही आजकाल काढू शकतात, त्याचं काही लिमिट नाही. पण ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तुम्ही कुठूनही वाचा, ठीक आहे. म्हणजे एका तुम्ही प्रश्नाला किंवा एखाद्या कन्सेप्ट तुम्ही 10 पुस्तकं वाचा, कन्सेप्ट काय बदलणार नाही. पण जो फिरवण्याचा प्रश्न असतो, पॅटर्नचा प्रश्न असतो, तिथे थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे आपले पॅटर्न आपण तयार करायचे. जागतिक वसुंधरा दिन, आता इथे थोडा विद्यार्थ्याचा कन्फ्युजन होतं. वसुंधरा म्हणजे अर्थ डे, हा असतो 22 एप्रिलला. बघा, जिथं मला वाटेल की कन्फ्युजिंग आहे तुम्हाला मी सगळं व्यवस्थित सांगेन. वसुंधरा दिन, वसुंधरा म्हणजे अर्थ, पृथ्वी, बरोबर. आता एक अजून आहे, तो आहे 22 मेला. 22 एप्रिलला अर्थ आहे, 22 एप्रिलला वसुंधरा, ठीक आहे. पण 22 मेला जैवविविधता आहे. म्हणजे बघा, तारखा सेमच आहेत, 22 पण महिना वेगळा. ओके, तिथं मे, तिकडं एप्रिल. आता कन्फ्युज होतं ना, जैवविविधता, वसुंधरा. वसुंधरा एप्रिलला, मेला 1 महिन्या पुढे लगेच जैवविविधता लागतो. आपण ते सुद्धा करायचंय. जागतिक पर्वतीय शहरे, फक्त शहरे नाही आहेत, हे पर्वतीय शहरे आहेत. किंवा जागतिक पर्वत दिन कसं लक्षात ठेवायचं? 11. आता बघा, ह्याची टेक्निक बघा. 11 डिसेंबर आहे ना, बघा. पर्वत मला सांगा, पर्वत असे असतात ना, पर्वत असे असतात की नाही पर्वत? बघा, आता ह्याचा मी आकडा तयार करतो, बरोबर. हा पर्वताचा हा टोक आहे ना, पर्वत, हे पर्वताचं टोक आहे. हा एक झाला आणि हे दुसरा पर्वत आहे. बघा, कुठला आकडा तयार झाला? 11 आकडा तयार झाला. असं लक्षात ठेवा. काही करा, पर्वत, टोक, 11, दुसरा आकडाच नाहीये. 11 डिसेंबर फक्त लक्षात ठेवायचं. लक्षात काहीतरी पॅटर्न करावे लागतील, कारण एक व्यक्ती एवढं आपल्याकडे गोष्टी आहेत लक्षात ठेवण्यासाठी, एवढं सगळं कोणी लक्षात ठेवू शकत नाही. म्हणून माझं वारंवार हेच म्हणणं असतं विद्यार्थ्यांना की तुमचा एक स्वतःचा पॅटर्न लक्षात ठेवायचा, ठीक आहे. पुढचा आहे आरोग्य आणि वैद्यकीय दिनविशेष. आरोग्य संदर्भातला सर्वांनाच माहिती आहे, जागतिक कर्करोग दिन हा असतो 4 फेब्रुवारी. बरं, आपल्याला माहिती असणारा 7 एप्रिल 100%. पण आजकाल जरा प्रश्न वेगळेच पडतात. म्हणजे त्यांना असं कळाले, तुम्ही जे रट केलेले आहेत, तुम्ही जे रट्टा मारलेले आहेत की फॉर एक्झाम्पल 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिवस, 7 एप्रिल आरोग्य दिन, 5 जून पर्यावरण दिन, हे आजकाल ट्रेंडिंग, म्हणजे ऑलरेडी ट्रेंडिंग असायचे, पण त्याच्यापेक्षा आजकाल वेगळे विचारते, त्यामुळे आपण वेगळे सुद्धा बघतो. ओके, कर्करोग हा 4 अक्षरी शब्द आहे. 1, 2, 3, 4 4 अक्षरी शब्द आहे. कर्करोग फेब्रुवारी. ओके, फेब्रुवारी महिना लक्षात ठेवा. 4 फेब्रुवारी. ओके, जागतिक क्षयरोग दिन. क्षयरोग दिन 24 मार्च. बघा, आपण मगाशी आलो होतो, आठवते? 20, 21, 22, 23. तुम्ही असं म्हणू शकता, चिमणी वनात गेली, जल प्याली, हवामान बिघडले, तिला क्षयरोग झाला. 20, 21, 22, 23 तिला क्षयरोग झाला 24. असा पॅटर्न करा, म्हणजे ऍट ए टाइम तुमचे 4-5 दिवस लक्षात राहतात. वेगळं काहीच करायची गरज नाही. चिमणी 20, वनात गेली वन 21, जल प्याली जल 22, हवामान बिघडले हवामान 23, क्षयरोग झाला टीबी ट्युबरक्लोसिस लक्षात ठेवायचं 24. कंटिन्युअस लक्षात ठेवायचं. ओके, आरोग्य दिन आता हा सगळ्या जग जाहीर, सगळ्यांनाच पाठ आहे. 7 एप्रिलला स्थापना आहे जागतिक आरोग्य संघटनेची, त्याचा हेडक्वार्टर जिनिव्हा आहे. हे आपण वारंवार पाठ करतो, ह्याच्यात काय आता वेगळं नाहीये. पण मी तुम्हाला ट्रेंड सांगतो. जागतिक मलेरिया दिन, बघा आता लक्षात ठेवायचं, 24 एप्रिलला टीबी आहे, बरोबर ना? सॉरी, 24 मार्चला टीबी आहे. चिमणी वनात गेली, जल प्याली, हवामान बिघडले, क्षयरोग झाला. चिमणीला क्षयरोग झाला 24 मार्चला, आणि लगेच तिला काय करायचं, 1 दिवस पुढं आणि 1 महिना पुढं, म्हणजे 24चा 1 दिवस पुढं 25 आणि मार्चचा 1 महिना पुढं एप्रिल 1 महिना पुढं. म्हणजे काय झाला बघा, क्षयरोग आणि मलेरिया. दुसरी गोष्ट अशी लक्षात ठेवायची, मलेरियामध्ये ल आहे आणि इथं सुद्धा ल आहे, एप्रिल. मलेरिया एप्रिल, 25 एप्रिल 25 एप्रिल. कसंही पॅटर्न करा. आता जेवढे मी दिवस पाठ केलेत, म्हणजे सुरुवातीला केले होते, त्याचा मी ट्रेंड करतोय सध्या. जागतिक एड्स दिन सर्वांनाच माहिती असेल, 1 डिसेंबर. ठीक आहे, एका व्यक्तीमार्फत एड्स, बघा ड आहे, ड चं डिसेंबर लक्षात ठेवायचं.
एका संसर्ग शक्यतो सुरुवातीला एका व्यक्तीमार्फत होतो. ओके, जे काय सगळ्यांना माहिती असेल. एका व्यक्तीमार्फत डिसेंबरमध्ये पसरणारा हा एड्स डे दिन झाला. लक्षात? क्लिअर? टेक्निक काही तर मला पॅटर्न सांगत तो फक्त लक्षात ठेवायचे. ओके, देन समाज आणि मानवाधिकार दिन विशेष. काही महत्वाचे मानवाधिकार म्हणजे मानवासंदर्भात किंवा समाजातल्या काही काही महत्वाच्या गोष्टींसंदर्भात काही दिन विशेष दिलेले आहे. जागतिक ग्राहक हक्क दिन लक्षात ठेवायचं मित्रांनो, हा 15 मार्च आहे. जागतिक ग्राहक हक्क दिन 15 मार्च लक्षात ठेवा. मॅक्सिमम आजकाल जागतिकवर जरा भर जास्त द्यायचा. ओके, राष्ट्रीय ग्राहक हक्क दिन म्हणला की 24 डिसेंबर. आता बघा 24 डिसेंबरला भारतामध्ये जो ग्राहक हक्क कायदा मंजूर झाला लक्षात ठेवायचं. 24 डिसेंबर 1986चा कायदा आहे. आलं लक्षात? ओके, मग इथं बघा, मग तुम्हाला असं कन्फ्युजन विचारतात, हक्क दिन ग्राहक हक्क दिन जागतिक 15 मार्च. आता जगातला आहे थोडा लवकर असणार 15 मार्च. ग्राहक हक्क दिन राष्ट्रीय 24 डिसेंबर. ठीक आहे. देन जागतिक लोकसंख्या दिन. लोकसंख्या दिन 11 जुलै ल आहे. लोकसंख्या 11 जुलै हे सुद्धा लक्षात ठेवायचं. ओके, पॉप्युलेशनला किती शब्द आहेत बघा रे. पॉप्युलेशन 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ठीक आहे, ते 10 ते 11 काय टेक्निक केली असते, पण लक्षात ठेवायचं लोकसंख्या दिवस. लोक 1 आणि 1 11 लोक असं लक्षात ठेवा वाटल्यास. 11 लोकांचा 11 जुलै 11 लोकसंख्या. जागतिक साक्षरता दिन 8 सप्टेंबर. ओके, जागतिक अन्न दिवस 16 ऑक्टोबर. का? 16 ऑक्टोबर दिवशीच FAO नावाची संस्था आहे बघा, फूड अँड ऍग्रिकल्चर ऑर्गनायझेशन. ठीक आहे, कृषी आणि अन्न महामंडळ किंवा अन्न आणि कृषी महामंडळ, ज्याचं हेडक्वार्टर आहे रोमला, इटलीमध्ये. इटलीची राजधानी रोम. ओके, अन्न 16. जागतिक मानवाधिकार दिवस हा 10 डिसेंबर आहे. जागतिक मानवाधिकार, मानवांचा अधिकार, ह्युमन राईट्स डे 10 डिसेंबरला. जो UN त्याला आपण काय म्हणतो, UDHR त्याला आपण काय म्हणतो, डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स. ठीक आहे, जे जाहीरनामा केला तो 10 डिसेंबरला केला होता, लक्षात ठेवायचं. राष्ट्रीय सुशासन दिवस हा आहे. गुड गव्हर्नन्स डे हा 25 डिसेंबर. हे सगळ्यांनाच माहिती आहे, अटल बिहारी वाजपेयी यांचा तो जन्मदिन आहे. सुशासन दिवस हा फक्त भारतामधला आहे. आपण त्याच्यामध्ये पण काही टेक्निक करूया वाटल्यास, काही हरकत नाही. ठीक आहे. ओके, जागतिक प्राणी आणि निसर्ग विषयक बघा, प्राणी निसर्ग विषयक बघा. ठीक आहे, जागतिक पेंग्विन 25 बघा. प आहे पेंग्विन 25 आणि पुन्हा प आहे एप्रिल. तुम्हाला आठवते 25 एप्रिलला मी आताच तुम्हाला काहीतरी सांगितलं होतं, आठवते? 25 एप्रिलला मी सांगितलं होतं काय, मलेरिया. टेक्निक काय करायची, तर त्या पेंग्विनला मलेरिया झालेला आहे. पेंग्विन मलेरिया, पेंग्विन मलेरिया. पेंग्विन 25 एप्रिल, मलेरिया 25 एप्रिल. काहीतरी पॅटर्न करत लक्षात ठेवायचं. जागतिक मधमाशी. ओके, 20 मे. 20 मधमाशा, मधमाशी मे. 20 मधमाशा आहेत. 20 मधमाशांचा 20 मे लक्षात ठेवा. कासव दिवस हा बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेला आहे बघा. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पर्यावरणाच्या मोठ्या मोठ्या संस्था आजकाल कासव संवर्धनाच्या मागे लागलेले आहेत. आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा रत्नागिरीला सगळ्यांना माहिती आहे, ऑलिव्ह रिडले कासवांचं पूर्ण एक हे असतं बघा. ठीक आहे, तर तिथं सुद्धा बऱ्याचशा पर्यावरण तज्ञ तिथं असतात. जागतिक कासव दिवस हा 23 आहे. आता मी कसं लक्षात ठेवलं बघा, हा 23. हे असं कासवाचं काहीतरी चित्र तुम्ही काढू शकता. ठीक आहे, आता कासव असा येत नाही, पण थोडं लक्षात ठेवा, त्याच्यामध्ये काहीतरी करत चला. तुम्ही एकतर त्या फिगर म्हणजे ते तुमचा आकडा आहे, आकड्यावरनं काहीतरी लक्षात ठेवायचं, किंवा तुम्ही काहीतरी त्याच्यामध्ये लक्षात ठेवू शकता. 23 कासवांचा मे मधला दिवस असं. जागतिक चिंपांजी दिवस हा आहे 14 जुलै. बघा, चिंपांजीचं 14 जुलै. जागतिक सिंह दिवस, सर्वांनाच व्याघ्र दिन माहिती आहे. व्याघ्र दिन आहे 29 जुलैला. आता लक्ष द्या, जागतिक सिंह दिवस आहे हा 10 ऑगस्टला आहे. बरोबर. आता 10 ऑगस्टला अजून एक दिवस आपण साजरा करतो, त्याचं नाव आहे जैव इंधन दिवस. जैव इंधन दिवस लक्षात ठेवायचं. मग जैव इंधन आणि सिंह दोन्ही दिवस समसमान आहेत 10 ऑगस्टला. हत्ती दिवस लगेच 2 दिवसांनी मोठा, 10 ऑगस्ट 12 ऑगस्ट. 10 ऑगस्ट सिंह, हत्ती 12 ऑगस्ट. ठीक आहे. जागतिक डास दिन, मॉस्किटो डे 20 ऑगस्ट. म्हणजे बघा, ह्या ऑगस्ट मध्ये 3 प्राण्यासंदर्भात म्हणजे कीटक पण त्याच्यामध्ये डास आला, पण इथं लक्षात ठेवायचं 10 12 20. 10 12 20 काय, सिंह डास, सिंह हत्ती डास असं लक्षात ठेवायचं. ओके, डन. काहीतरी टेक्निकचा पॅटर्न करत चला. विज्ञान तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन. जागतिक हवामानशास्त्र मगाशी म्हटलं मी 23 मार्च.
ठीक आहे. चिमणी वनात गेली, जल प्याले, हवामान बिघडले, हवामान. तंत्रज्ञान दिवस, राष्ट्रीय पोखरण चाचणी झाली होती 11 मेला, लक्षात ठेवायचं. 2 चाचण्या ज्या आहेत, इंदिरा गांधीच्या काळामध्ये 1 आणि वाजपेयींच्या काळामध्ये 1, ते सुद्धा लक्षात ठेवा. जागतिक तंत्रज्ञान 11. जागतिक बौद्धिक संपदा दिन 26 एप्रिल. 25 एप्रिलचा मलेरिया. इकडे तुम्ही परत बौद्धिक संपदा आला, थोडं स्टँडर्डला आला. राष्ट्रीय सांख्यिकी दिन 29 जून. पीसी महालनोबिस यांची जयंती आहे. पीसी महालनोबिस एक आपले थोर स्टॅटिस्टिशियन आहेत, गणितज्ञ आहेत. जागतिक ओझोन दिवस, आता लक्ष द्या, ओझोन दिवस 16 सप्टेंबर आणि अन्न दिवस 16 ऑक्टोबर. सप्टेंबर ऑक्टोबर असं लक्षात ठेवायचं. 16 सप्टेंबर ओझोन, 16 ऑक्टोबर अन्न. जागतिक सांख्यिकी दिन 20 ऑक्टोबर. हा दर 5 वर्षांनी शक्यतो आपण करत असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर समाज, संस्कृती आणि इतर वेगळे दिवस. आनंद दिवस लक्षात ठेवायचा. तर बघा 20 मार्च आपल्या वाचनामध्ये येऊन गेला की नाही. 20 मार्चला आपल्याकडे काय आहे, तर 20 मार्चला आपल्याकडे चिमणी दिवस आहे, सर्वांनाच माहिती आहे. आता लक्षात ठेवा की 20 मार्चला जर चिमणी दिवस असेल तर इथे काय आहे, चिमणी आनंदी आहे. चिमणी ही जी पक्षी आहे, हा जो पक्षी आहे आनंदी आहे, मग चिमणी आनंदी लक्षात ठेवायचं. 20 मार्च एकत्र कॉमन गोष्टी लक्षात ठेवा. ओके. आणि याच दिवशी काय असतो, तर तुमचा जो अहवाल असतो बघा, जागतिक आनंदी अहवाल, तो सुद्धा म्हणजे जाहीर केला जातो. ओके. जागतिक वारसा दिन हा आहे 18 एप्रिलला. 18 एप्रिल वारसा. जागतिक हास्य दिन मे महिन्याचा पहिला रविवार, हे शक्यतो स्किप करा. जागतिक सायकल दिन 3 जून. असं कसं लक्षात ठेवलं बघा, 3 जून सायकल आहे ना, हा 3 आकडा मी असा काढला, बरोबर, त्याला अशी चाक केली. ओके. म्हणजे हे जे 3 आकडा आहे ना, त्याला तुम्ही त्याला चाक करा. 3 आकडा झाला चाक, काहीतरी करायचं पॅटर्न, झाली सायकल. ओके. 3 जून हा झाला तुमचा सायकल दिवस. जागतिक लोकसंख्या दिन मग सांगितल्याप्रमाणे 11 जुलै. म्हणजे परीक्षेला हे जे महत्वाचे वाटतात ते जास्त तुम्हाला सरावाला घेणं गरजेचं आहे. देन पुढचा जागतिक छायाचित्रण दिवस 19 ऑगस्ट सुद्धा झालेला आहे. पर्यटन दिन 27 सप्टेंबर. जागतिक अन्न सुरक्षा, अन्न दिवस 16 ऑक्टोबर. अन्न सुरक्षा हा आहे 7 जून. शौचालय दिन, आता जसं नरेंद्र मोदींनी म्हणजे पंतप्रधानांनी ते काय चालू केलं स्वच्छ भारत अभियान, ते काय 14ला चालू केलं म्हणा, म्हणजे 2 ऑक्टोबरला त्यावेळी सरकार नवीन आल्यावर त्यांचं. पण शौचालय ही जी गोष्ट आहे ही खूप जास्त चालली, त्याच्यावर पिक्चर वर येऊन गेले, बऱ्याचशा गोष्टी झाल्या. शौचालय म्हणले की लक्षात ठेवायचं 19 नोव्हेंबर शौचालय दिन. ओके. टेलिव्हिजन 21 नोव्हेंबर. म्हणजे परीक्षेला जे आहेत हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. आता काही विद्यार्थी असं म्हणतील, सर आपण महत्वाचे स्किप केले का, तर सर्वांनाच माहित आहे महत्वाचे बऱ्यापैकी सर्वांना माहिती असतं, पण पॅटर्नचा अभ्यास करा. आता बघा फेब्रुवारीमध्ये आपण 2 फेब्रुवारी मिस केला, पण सर्वांना माहित आहे तो पाणथळ आहे. सगळं आठवलं पाहिजे पटपट. 2 फेब्रुवारी 1971 पाणथळ, इराण, रामसार हे इराण मधलं शहर आहे, लक्षात ठेवायचं. मग ते तुमच्या बऱ्यापैकी पाठवून जातं. 71ला जर झाला असेल, भारत सरकारने त्यावर स्वाक्षरी कधी केली, 1982 साली. 71ला झाला म्हणजे भारत सरकार त्याच्यामध्ये, भारत त्याच्यामध्ये सदस्य नाही झाला, तो नंतर झाला. ठीक आहे. 2 फेब्रुवारी पाणथळ. देन अजून फेब्रुवारीमध्ये कुठला महत्वाचा आहे तर लक्ष द्या, मी कसा अभ्यास करतो बघा. 13 फेब्रुवारी, मला हे बऱ्यापैकी पाठ आहेत, मी काय तुम्हाला असं वाचून दाखवत नाही. 13 फेब्रुवारीला राष्ट्रीय महिला दिन आहे, पण 8 मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिन आहे. म्हणजे कॉमन पर्स्पेक्टिव्ह काय झाला, महिला. 13 फेब्रुवारी राष्ट्रीय महिला. आता हा कोणाचा असतो, सरोजिनी नायडू यांचा जन्मदिवस आहे 13 फेब्रुवारी. आता सरोजिनी नायडू म्हणलं की लक्षात ठेवायचं, लगेच तिकडे आलं पाहिजे. सरोजिनी नायडू कानपूरचे अध्यक्ष, पहिल्या भारतीय महिला काँग्रेस अधिवेशनाच्या अध्यक्षा कानपूरच्या, लगेच पाठवून जा. ठीक आहे. फेब्रुवारी सरोजिनी नायडू इकडे 8 मार्च. लक्षात, फेब्रुवारी मार्च लागून आहे, म्हणजे कन्फ्युजिंग तुम्हाला मी सांगतो, लक्षात ठेवायचं. ओके. त्यानंतर मगाशी जसं आपण बघितलं, 3 मार्च एक लक्षात ठेवा. 3 मार्च आहे वन्यजीव दिवस, वाईल्ड लाईफ, जागतिक वन्यजीव दिवस. हा सुद्धा थोडासा महत्वाचा आहे, त्यामुळे लक्षात ठेवायचं. ओके. 8 मार्च मी ते घेतलेलं आहे. ओके. थोडं कन्फ्युज कॉमन गोष्टी करूया. आता बघा बऱ्याचशा विद्यार्थ्यांना कन्फ्युजिंग हे असतं की सर परीक्षेला कसा पॅटर्न असेल, तुम्हाला फक्त विचारलं जाईल. फॉर एक्झाम्पल आता मी तुम्हाला म्हणलं जसं की बालिका दिवस हा एक मोठा दिवस आहे बघा, बालिका दिवस. पत्रकार दिवस म्हटलं की तुम्हाला 6 जानेवारी सगळ्यांना माहित आहे. आता बघा बालिका दिवस म्हणजे फॉर एक्झाम्पल महाराष्ट्रामध्ये बालिका दिवस म्हटले की जानेवारी. ओके. 3 जानेवारी वगैरे आपण साजरा करतो, कारण का सावित्रीबाई फुले. राष्ट्रीय बालिका म्हणलं की तो थोडा वेगळा आला. पुन्हा जागतिक बालिका म्हटलं की थोडा वेगळा आला. तुमचा पॅटर्न असा तुम्हाला अभ्यास करावा लागेल. ठीक आहे. वारंवार त्याच तुम्हाला गोष्टी सांगतो. किंवा तुम्ही म्हणता बघा
की जानेवारी आणि ऑगस्टमध्ये 12 जानेवारी 12 ऑगस्ट राष्ट्रीय युवा दिवस, आंतरराष्ट्रीय युवा दिवस, दोन्हीकडे युवा कॉमन आहे, 12-12 सुद्धा कॉमन आहे. असे पॅटर्न तयारी करत चालायचे. ठीक आहे. देन मग अशी सांगितल्याप्रमाणे 16 सप्टेंबर 16 ऑक्टोबर कुठला आला? सप्टेंबर ओझोन, ऑक्टोबर अन्न. बरोबर ना? असं लक्षात ठेवायचं. ओके. त्याच्यानंतर 20, 21, 22, 23, 24 आपल्याकडे भरपूर दिवस आहेत बघा. चिमणी मगाचा काय अजून सांगितला? चिमणी आनंदी म्हणजे आनंद दिवस आणि चिमणी दिवस. वनात गेली, वन 21. कविताला वन आवडतात. बरोबर. ओके. जल प्याली 22 मार्च. हवामान बिघडलं 23 मार्च हवामान दिवस. 24 मार्च क्षयरोग. बरोबर. मलेरिया म्हटलं की पेंग्विनला पण आणायचं, तो झाला 25 एप्रिल, तो नंतरचा दिवस. हे असं लक्षात ठेवा. कॉमन पॅटर्न अभ्यासा. देन जून मध्ये बघा, आपण मगाशी काय बघितलं? 21 जून आठवते? संगीत म्हणता योगा करायचा आहे, म्हणजे योगा आणि संगीत एकत्र झाला. आता लक्षात ठेवायचं, बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती नसेल की 21 डिसेंबर मित्रांनो आपण एक दिवस साजरा करतो. कोणता दिवस असतो तो? जागतिक ध्यान दिवस. बघा, योगा 21, ध्यान 21च पण डिसेंबर. ध्यान डिसेंबर थोडा एंडला, योगा जूनला. डेट म्हणजे तुमच्या आकडे समानच आहेत ना, 21 कन्फ्युज होऊ शकतं. ओके. देन 22 पॅटर्न 22 एप्रिल वसुंधरा आणि 22 मे जैव विविधता म्हणजे बायोडायव्हर्सिटी. बघा 22 पॅटर्न आला. हे असे पॅटर्न तयार करून ठेवायचे. परीक्षेला इथे जास्त प्रश्न असे विचारले जातात किंवा गटातनं बसणार, हे सुद्धा लक्षात ठेवायचं. देन आता आपल्या भारतामध्ये 25 जानेवारी दिवस आहे बघा. तो आपण 2 दिवस म्हणजे महत्वाचे 2 दिवस लक्षात ठेवायचे. 25 जानेवारीला आपण 2 दिवस साजरे करतो. एक आहे राष्ट्रीय पर्यटन दिवस आणि एक आहे राष्ट्रीय मतदार दिवस. म्हणजे जी लोक मतदान करतात ती लोक पर्यटनाला पण जातात. मतदान करायला गेलो, जाता जाता पर्यटन करून गेलो, असं काहीतरी लक्षात ठेवायचं. पॅटर्न अभ्यासणं गरजेचं आहे. पर्यटन आणि मतदार. ओके. राष्ट्रीय बालिका दिवस हा आहे 24 जानेवारी. राज्य बालिका दिवस हा आहे 3 जानेवारी. आंतरराष्ट्रीय बालिका दिवस मला कमेंटला उत्तर टाका बघू. मग सांगितलं ना, बालिका म्हणले की तिन्ही पॅटर्न लक्षात ठेवायचे. राज्य बालिका 3 जानेवारी. ओके. 24 जानेवारी राष्ट्रीय बालिका. तर मला सांगा आंतरराष्ट्रीय बालिका दिवस काय असतो, कधी असतो? ओके. त्याच्यानंतर अजून एक पॅटर्न लक्षात ठेवायचा, तो म्हणजे डिसेंबर मधला पॅटर्न आहे बघा. डिसेंबर बघा, डिसेंबर मध्ये एक आहे 22 डिसेंबर, 23, 24 आणि 25 असे लक्षात ठेवायचे. बघा 22 डिसेंबर गणित दिवस, राष्ट्रीय गणित दिवस. ओके. एस रामानुजन जयंती दिन, रामानुजन लक्षात ठेवायचे, थोर गणित शास्त्रज्ञ आहे. ओके. 23 डिसेंबर किसान दिन, राष्ट्रीय किसान दिवस. 24 डिसेंबर ग्राहक, 24 डिसेंबर 1986 ग्राहक कायदा. 25 डिसेंबर सुशासन म्हणजे अटल बिहारी वाजपेयी जन्मदिन. ठीक आहे. आता याचं कसं टेक्निक आहे बघा. 22, 23, 24, 25 हे आहे मी कसं लक्षात ठेवले, ग की ग्रासू 22, 23, 24. ठीक आहे. देन 21 मार्च, 22 मार्च आणि 23 मार्च आपण ऑलरेडी केलेत, पण लक्षात ठेवायचं बघा. व म्हणजे वन, ज म्हणजे जल, ह म्हणजे हवामान. लक्षात असे कॉमन पॅटर्न लक्षात ठेवायचे. म्हणजे परीक्षेला जे आहे महत्वाचं ते तुम्हाला विचारलंच पाहिजे, तुम्हाला येणारच ते. ओके. त्यानंतर 5 सप्टेंबर हा असतो राष्ट्रीय शिक्षक दिवस, सर्वपल्ली राधाकृष्णन. तसाच 5 ऑक्टोबर असतो जागतिक शिक्षक दिवस. बघा झालं की नाही, शिक्षक पण सप्टेंबर ऑक्टोबर असा पॅटर्न लक्षात ठेवायचं. ओके. सो बऱ्याच वेळा ज्या काही गोष्टी महत्वाच्या वाटतात, 7 एप्रिल सगळ्यांना माहित आहे. ठीक आहे. 8 एप्रिल माहित आहे. मग आरोग्य आहे. त्याच्यानंतर 5 जूनचा पर्यावरण आहे, तो सुद्धा सगळ्यांना माहित आहे. जे माहिती असतात ते तुम्हाला बऱ्यापैकी तुमच्या वाचनामध्ये असतात. पण हा एक मी वेगळा घटक घेतला. गोंधळात टाकणारे असतात किंवा ऑड असे विचारले जातात. आता एकदमच तुम्हाला विचारलं जाईल पर्वत दिवस काय आहे. पर्वत म्हटले की तुमच्या डोक्यात ते टेक्निक पाहिजे. पर्वत म्हणजे शिखरं अशी असतात बघा, म्हणजे 11 आला. 11चा पर्याय असं नसणार आहे 11 जानेवारी, 11 फेब्रुवारी, 11 डिसेंबर आणि 11 जून असं नसतं. 11 हा कुठंतरी 1-2 पर्याय असतील 11 वाले. तुमचं काम आहे फक्त त्याला एलिमिनेट करणं.
ठीक आहे, तुम्हाला एवढं कन्फ्युज नाही करत, कारण त्यांना माहिती आहे की थोडासा ऑड पॅटर्न आहे. हा, समजा जर सोपा पॅटर्न असता तर बऱ्यापैकी तुम्हाला तो माहिती असतं. ठीक आहे, आता यापेक्षा थोडे वेगळे बघा, जे गेल्या काही वर्षामध्ये भारत सरकार म्हणजे वारंवार चर्चेमध्ये असतात. एक आहे 23 जानेवारी, हा आहे राष्ट्रीय पराक्रम दिवस, सुभाषचंद्र बोस यांचा जन्मदिन 23 जानेवारी, हा लक्षात ठेवायचा. ओके, 7 ऑगस्ट, सॉरी, मला कमेंटला उत्तर टाका. तुम्हाला माहिती असेल कदाचित, ज्या दिवशी शुभांशु शुक्ला जे आपले अंतराळवीर आहेत, ठीक आहे, ते मध्यंतरी ISS मध्ये म्हणजे अंतराळात जाणारे ते दुसरे भारतीय आहेत असं म्हणायचं. पहिले भारतीय आपण कधी म्हणतो, अंतराळात जाणारे दुसरे भारतीय, पण जे अंतराळ स्थानक आहे आपलं आंतरराष्ट्रीय जे स्पेस स्टेशन आहे त्यामध्ये जाणारे पहिले भारतीय आहे. मला सांगा तो दिवस कोणता आहे? तो आपण राष्ट्रीय अंतराळ दिवस साजरा केला. राष्ट्रीय अंतराळ दिवस हा एक आपण मध्यंतरी खूप जास्त साजरा केलेला आहे, नॅशनल स्पेस डे. ठीक आहे, त्याच्यानंतर आता नीरज चोप्रानं त्यावेळी जुलैमध्ये म्हणजे ऑलिम्पिकला, खूप आधीच्या ऑलिम्पिकला, मला वाटतं 7 जुलै आहे ते, 7 जुलैला भालाफेक केला, तो जुलैचा महिना. पण ठीक आहे, राष्ट्रीय अंतराळ दिवस चर्चेमध्ये असतो, हा थोडासा एकदा बघून घ्या. लोकपाल एक चर्चेमध्ये बघा, लोकपाल, सध्याचे लोकपाल कोण आहेत मला कमेंटला उत्तर टाका. पण लोकपाल दिवस हा आपल्या भारतामध्ये 16 जानेवारी आहे, कारण जो आपण कायदा केला होता लोकपाल लोकायुक्त कायदा 2013चा कायदा आहे, तो 16 जानेवारी 14 पासून लागू झाला. लक्षात, 16 जानेवारी लोकपाल दिवस अजिबात विसरायचं नाही. जीएसटी दिवस म्हणला की 1 जुलै, हे सुद्धा लक्षात ठेवा. 1 जुलै म्हणजे असे तुम्हाला काही दिवस लक्षात ठेवायचे आहेत. म्हणजे थोडा ऑड पॅटर्न असतो, अचानकपणे आपण ज्या दिवशी एखादं बिल पास केलं किंवा अजून काय असेल तर ते आपण थोडंसं लक्षात ठेवत असतो. ठीक आहे, विसरायचं नाही. ओके, तर जेवढे जे काही 40-50 महत्वाचे वाटतात त्यामध्ये मी कव्हर केलेलं आहे. याचा अर्थ असा नाही की आपल्याला बाकीचे माहित नाहीयेत. प्रत्येक जानेवारी पासून बघा, पर्यावरणाचा पॅटर्न लक्षात ठेवायचा. पाणथळ आलं, पर्यावरण आलं, मृदा असतो, जागतिक मृदा दिवस असतो 5 डिसेंबर. 5 डिसेंबरला असतो जागतिक मृदा दिवस, हे सुद्धा लक्षात ठेवा. एक एक पॅटर्न तयार करत चालायचे. सप्टेंबर आहे, सप्टेंबरला आहे 16 सप्टेंबर म्हणजे ओझोन. ऑक्टोबरला गेला की 2 ते 8 तुमचा वन्यजीव सप्ताह, आणि 16 ऑक्टोबरला अन्न दिवस. एक 2-3 दिवस महत्वाचे आहेत. दुसरी गोष्ट, 31 ऑक्टोबरला बघा राष्ट्रीय एकता दिवस आहे, बरोबर. 31 ऑक्टोबरला काय आहे? एकता दिवस. सरदार वल्लभभाई पटेल, अगेन ते लॉजिक तुम्हाला माहित आहे, 31 ऑक्टोबर त्यांचा जन्मदिन आहे, सरदार वल्लभभाई पटेल. ठीक आहे, ओके. आणि गुजरात वगैरे सगळ्यांना 182 मीटरचा पुतळा, सगळ्यांना ते तुमचं पाठ होऊन जातं. आता या 31 ऑक्टोबरला शहरे दिन पण आहे बघा, जागतिक शहरे दिवस. जागतिक शहरे दिन कोणाच्या? एकताला शहरे जोडा. मग राष्ट्रीय एकता दिवसासोबत जागतिक शहरे दिन जोडा. शहरे दिवस पण 31 ऑक्टोबरलाच आहे. ठीक आहे, तर तुमच्या असे वाचनामध्ये येतात. आता मी काय करतो, जे असे ऑड वाटतात, एकदमच ऑड आहेत, तर ते किंवा भारत सरकार जरा नवीन काय नामकरण केलं असेल की बाबा हा दिवस असा साजरा केला जाईल. फॉर एक्झाम्पल पराक्रम दिवस, गेले 4 वर्ष आपण हा साजरा करतो, राष्ट्रीय पराक्रम दिवस. अंतराळ दिवस हे 3रं वर्ष जवळपास आहे. तुमचं काम काय आहे, हे जेव्हा नवीन नवीन ट्रेंडिंग मध्ये येतात त्याला थोडंसं लक्षात ठेवायचं. मग तो पहिला दिवस साजरा कधी गेला, तर त्याच्यामध्ये काय एखादा संस्था कुठली असते का, एखादा काय नाविन्यपूर्ण वार्षिक आपण काही गोष्टी करतोय का, हे जरा लक्षात ठेवायचं. ओके, तर हा जो घटक आहे म्हणून मी मुद्दाम तुम्हाला या ठिकाणी घेतला होता. तर अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी जे आपलं चॅनल आहे एक्सक्लुझिव्ह, या ठिकाणी चालू घडामोडी आगामी काळामध्ये, आता सध्या आपल्याला मार्च आणि थोडं आपलं एप्रिल पेंडिंग आहे, मेच तुम्हाला मी अपडेट सुद्धा टाकून देतो. 2-3 सलग जर असं आपण कव्हर करूया, म्हणजे आपण थोडंसं एका लेंथला येऊया. त्याच्यानंतर आपण मग मंथली आपलं काही जे काही करंट अफेअर्स आहे, त्याचबरोबर आधीमध्ये मुद्दे पण करायचे, जसं की मागच्या वर्षाचे आणि या वर्षाचे 5-6 महिन्याचे आपण अवॉर्ड्स एकत्र करूया किंवा चर्चेतल्या नियुक्त्या एकत्र करूया, काही करता येत. ठीक आहे, फक्त अभ्यास चालू ठेवा. याच्या काय सविस्तर नोट्स तुम्हाला मी टेलिग्रामला सुद्धा आपल्या चॅनलला अपलोड करून देईन, त्या सुद्धा फॉलो करत चला. दोन्हीकडे सबस्क्राईब करून ठेवा. आणि जे विद्यार्थी मित्रमैत्रिणी खरंच अभ्यास करत असतात, सिरियसली अभ्यास करत आहेत, त्यांना सुद्धा सांगत चला, आपल्या चॅनल त्याला माहिती देत चला. ठीक आहे, जय हिंद. पुन्हा भेटू. लाईक, शेअर, सबस्क्राईब करून घ्या.